हाय, नमस्कार. चला तर मग आज अगदी सोपी अशी बिर्याणी रेसिपी बघूयात आणि त्या अगोदर हे चिकन कसं मॅरिनेट करायचं हेही बघूयात. या इथे मी घेतलं आहे 1 किलो चिकन, जे मी अर्धा किलो चिकन हे ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा किलो चिकन हे बिर्याणीसाठी वापरणार आहेत. ह्यामध्ये पावशर दही, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण ह्याची छान पेस्ट करून घेऊन ह्यामध्ये मिक्स करायची आहे. बघू शकता तुम्ही इथे मी घेतलेला आहे 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 ते 3 हिरवी मिरची, 2 तमालपत्र, 2 चक्री फूल किंवा स्टार फूल, 4 ते 5 मिरे, 4 ते 5 लवंग घ्यायचे आहेत. आता गॅसवरती कुकर ठेवून इथे मी 4 पळी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला थोडंसं जास्त लागेल. आता ह्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊयात. त्यानंतर आपण कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकायची आहे. आता ह्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे चवीनुसार, कारण आपण मीठ मॅरिनेट करतो तेव्हा सुद्धा टाकलेलं असतं. लाल तिखट टाकायचं आहे 2 चमचे. तुम्ही लाल तिखट हे कमी किंवा जास्त असं तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवा. जर घरात कोणी लहान मुलं खाणार असेल तर कमीच तिखट आम्ही टाकतो. आता हे सगळे मसाले छान आपले शिजले पाहिजेत. परतून घ्या छान. आता ह्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे बरोबर अर्धा किलो चिकन आहे. अर्धा किलो चिकनला आपण इथे 1 किलो तांदूळ वापरलेला आहे आणि हा तांदूळ मी एका मोठ्या ग्लासाने मोजून घेतला, तर बरोबर हा तांदूळ 2 ग्लास भरला. आता ह्या 2 ग्लासला आपण इथे 4 ग्लास पाणी वापरायचं आहे. हे बरोबर माप आहे. अगदी तुम्ही डोळे झाकून जरी टाकलं तरी काही हरकत नाही. आपलं चिकन हे 10 ते 20% कुकरमध्ये शिजलं पाहिजे. असं व्यवस्थित परतून घ्या. बघू शकता तुम्ही त्यातलं थोडंसं पाणी आता आटेल आणि बरोबर ते तरी सोडायला सुरुवात करेल, म्हणजे तेल आपलं वरती दिसतंय. इथे आम्ही चांद तारा हा तांदूळ वापरला. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता. कोलम वगैरे जे म्हणजे तुम्हाला आवडतील ते तांदूळ तुम्ही वापरा. अगदी छानच होणार बिर्याणी, कारण खूप साधी सोपी आहे. बघू शकता आपण इथे तांदूळ टाकून घेतलेला आहे. परतून घ्या व्यवस्थित. बिर्याणीमध्ये आपण पाण्याचं प्रमाण हे योग्यच टाकायला पाहिजे, नाहीतर ते खूप चिखल्यासारखा होतो. बघा आता ह्याच्यामध्ये बरोबर प्रमाणात आपण पाणी टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून बरोबर आपण ह्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मिक्स करा छान, म्हणजे कुठे लागलेलं तांदूळ वगैरे बरोबर व्यवस्थित पाण्यामध्ये जाईल. तर 4 शिट्ट्या इथे झालेल्या आहेत आणि हे बघा मस्त एकदम छान मोकळा असा झालेला आहे आपली बिर्याणी. एकदम मोकळी, छान, फटफटीत. बघू शकताय तुम्ही खूप छान झालेले आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे बनवलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
छान छान कमेंट्स आणि प्रतिसाद द्या. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.